ओम श्री गणेशाय नमः. आजचे राशी भविष्य श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ ठरणार की सावध राहण्याचा इशारा देणार. ग्रहांची चाल बदलते आणि त्याचा परिणाम थेट तुमच्या राशीवर होणार आहे. चला जाणून घेऊया आजचे राशी भविष्य. जर तुम्हाला अचूक भविष्य पाहायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला जाणून घेऊया आजचे राशी भविष्य. मेष. आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा आहे. कामात नवीन संधी मिळू शकते आणि वरिष्ठांचे कौतुक मिळेल. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील व जुने मित्र भेटतील. प्रवासाचा योग आहे. आरोग्य चांगले राहील आणि तणाव कमी जाणवेल. नवीन योजना सुरू करण्यास योग्य दिवस आहे. विद्यार्थ्यांना यश मिळेल. जोखमीचे निर्णय टाळा. संध्याकाळी शुभ बातमी मिळू शकते. धैर्य ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. वृषभ. आज संयम आवश्यक आहे. कामात थोडा अडथळा येऊ शकतो. आर्थिक व्यवहार जपून करा. कुटुंबातील व्यक्तींसोबत मतभेद टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या. जुनी कामे पूर्ण करण्यावर भर द्या. मित्रांची मदत मिळेल. प्रवास टाळावा. गुंतवणूक विचारपूर्वक करा. नवीन ओळखी होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. संध्याकाळी मन प्रसन्न राहील. घाई गडबड टाळा आणि शांत रहा. मिथुन. आजचा दिवस उत्साही राहील. कामात प्रगती होईल आणि नवीन कल्पना सुचतील. व्यवसायात लाभ होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबासोबत वेळ छान जाईल. मित्रांकडून आनंदाची बातमी मिळेल. प्रवास यशस्वी ठरेल. आरोग्य ठीक राहील. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. आत्मविश्वास वाढेल आणि नवीन संधी मिळेल. देवाची कृपा राहील. कर्क. आज भावनिक दिवस असेल. कुटुंबातील गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल. कामात थोडा गोंधळ होऊ शकतो. आर्थिक व्यवहार जपून करा. आरोग्य सांभाळा. मित्रांची साथ मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे. प्रवास टाळावा. संध्याकाळी मन शांत राहील. नवीन काम सुरू करू नका. धैर्य ठेवा आणि सकारात्मक विचार करा. दिवस समाधानकारक जाईल. सिंह. आज तुमचा दिवस उजळलेला आहे. कामात यश मिळेल आणि वरिष्ठांकडून मानसन्मान मिळेल. आर्थिक लाभ होईल. कुटुंबात आनंद राहील. प्रवासाचा योग आहे. मित्रांची भेट होईल. आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. नवीन संधी मिळेल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आत्मविश्वास वाढेल. संध्याकाळ आनंददायी जाईल. देवावर श्रद्धा ठेवा. कन्या. आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा आहे. कामात मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. कुटुंबात थोडा तणाव संभवतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास टाळा. विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवावे. नवीन कामात घाई करू नका. मित्रांची मदत मिळेल. संध्याकाळी मन प्रसन्न राहील. संयम आणि धैर्य ठेवा. दिवस सामान्य जाईल. तूळ. आज आनंदाचा दिवस आहे. कामात प्रगती होईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. आर्थिक लाभ मिळेल. कुटुंबासोबत वेळ छान जाईल. प्रवास यशस्वी होईल. आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. नवीन योजना सुरू करण्यास योग्य वेळ आहे. मित्रांची मदत मिळेल. आत्मविश्वास वाढेल. दिवस आनंदात जाईल. वृश्चिक. आज सावध रहा. कामात अडचणी येऊ शकतात. आर्थिक व्यवहार जपून करा. कुटुंबातील वाद टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या. प्रवास टाळा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे. नवीन काम पुढे ढकला. मित्रांची साथ मिळेल. संध्याकाळी परिस्थिती सुधारेल. संयम ठेवा आणि सकारात्मक विचार करा. दिवस सामान्य राहील. धनु. आजचा दिवस लाभदायक आहे. कामात यश मिळेल. आर्थिक फायदा होईल.
कुटुंबात आनंद राहील. प्रवासाचा योग आहे. मित्रांची भेट होईल. आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. नवीन योजना यशस्वी ठरेल. गुंतवणूक फायदेशीर राहील. आत्मविश्वास वाढेल. संध्याकाळी शुभवार्ता मिळेल. मकर, आजचा मेहनतीचा दिवस आहे. कामात प्रगती होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्याकडे लक्ष द्या. प्रवास टाळा. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. नवीन योजना यशस्वी होतील. मित्रांची मदत होईल. संध्याकाळी मन शांत राहील. संयम आणि धैर्य ठेवा. दिवस समाधानकारक जाईल. कुंभ, आजचा दिवस चांगला आहे. कामात नवीन संधी मिळेल. आर्थिक लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रवासाचा योग आहे. मित्रांची भेट होईल. आरोग्य ठीक राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. नवीन काम सुरू करा. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आत्मविश्वास वाढेल. संध्याकाळ आनंदात जाईल. मीन, आज भावनिक स्थिरता आवश्यक आहे. कामात संयम ठेवा. आर्थिक व्यवहार जपून करा. कुटुंबातील गोष्टींवर लक्ष द्या. आरोग्य सांभाळा. प्रवास टाळावा. विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी. मित्रांची मदत मिळेल. नवीन योजना पुढे ढकला. संध्याकाळी मन प्रसन्न राहील. संयम आणि सकारात्मक विचार ठेवा. दिवस सामान्य जाईल. धन्यवाद.